सेकंड मॅच नंबर 2 आपण पाहतोय दुसरा सामना या स्पर्धेतील मोरागाव प्रीमियर लीग सीझन 3 मोरागाव चॅलेंजर्स विरुद्ध मोरागाव वॉरियर्स. वॉरियर्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण या ठिकाणी स्वीकारलंय. प्रथम फलंदाजी करताना आपल्याला मोरागाव चॅलेंजर्स हा संघ पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावरती असताना मयंक मांगेलाला आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेतील सर्वाधिक महागडा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. अंतिम निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. पंच फलंदाज बाद आउट आहे. batter has been declared out by umpires. Barma. Akshay. विकेट. चला चॅलेंजर्स टीम चॅलेंजर्स. पंचाचा निर्णय अंतिम आहे. पंचाने डिक्लेअर केला आउट. बॅटर हॅज बीन आउट.
सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळी दुसरा चेंडूवरती देखील झेलची संधी होती, परंतु हा झेल होतोय ड्रॉप. एक धाव जरूर येते. ऑफ द मार्क होत असताना पहिल्या चेंडूवरती फलंदाज कल्पेश मंगेला. पहिली धाव धावफलकावरती. सर्वच संघांसाठी एक सूचना असेल, यापुढे कोणत्याही संघातील कोणत्याही खेळाडूने जर 85 उपजत घालण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी सरळ तुमच्या संघाला पेनल्टी लावली जाईल. जेवढा वेळा तुम्ही उपजत घालणार आहात तेवढा वेळा पेनल्टीची कारवाई होईल, याची नोंद घ्या. यावेळी टॉपेज चेंडू हवेत. कॅच ड्रॉप. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केला, डायरेक्ट हिट झाला. इथे दाद मागण्यात आली आहे, पंचांनी ही दाद आपण पाहतोय फेटाळली आहे. दरम्यान या ठिकाणी सिंगल कंप्लीट केली जाते. 2 धावा धावफलकावरती पाहतोय. षटक क्रमांक पहिलं मयंक मंगेलाला पाहतोय. या परिसरातील सर्वाधिक उत्कृष्ट गोलंदाजांपैकी एक, येणाऱ्या उदयोन्मुख खेळाडूंपैकी एक संपूर्ण पश्चिम उपनगरातील आपल्याला पाहायला मिळतो मयंक मंगेला. खोलवडापाचा चेंडू, यॉर्करचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून मिळेल ती एक धाव. त्या ठिकाणी अनिकेत मोरे चांगल्या प्रकारे आपण पाहतो चेंडूला कलेक्ट करतोय. तेवढाच पॉवरफुल थ्रो मिळेल ती केवळ एक धाव. पण आक्रमक पवित्र आपल्याला पाहायला मिळत नाही. मयंक सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करणं तेवढंच सोपं नाहीये आणि तेच आपण पाहतोय. यावी रिस्पेक्ट दिला जातोय, सन्मान दिला जातोय मयंकच्या गोलंदाजीवरती. पहिले षटक जरूर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे, परंतु धावा आतापर्यंत 3. बॅकफुटला जातात, त्यावेळी चांगला पुल केला जातोय. शॉर्ट आर्म जॅबच्या माध्यमातून या चेंडूवरती मिळतील धावा 2. लेंथ मध्ये हलकीशी आपण पाहतो यावी परिवर्तन पाहायला मिळालं. त्यानंतर या लाईनचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे केला बॅटर यावी कल्पेश मंगेला यांनी. धावसंख्या धावफलकावरती या 2 धावांच्या मदतीने 5. शेवटचा चेंडू षटकातील पहिल्या षटकातील पॉवर प्लेचं षटक. आतापर्यंत बराचसा किफायतशीर राहिला. या शेवटच्या चेंडूवरती धावपाची संधी आहे. इफ्ट पाहूया यावी फलंदाज बाद. पहा काय रिफ्लेक्शन झालं. मयंक मंगेला याच्या निश्चितच शरीराला चेंडू आदळला, त्यानंतर यष्टा उद्भवत होत असताना आणि या धावबाद वरती फलंदाज बाद. थ्रो मारने वाले निवाडर मैदानाच्या आतमध्ये नरेन येताना आपल्याला पाहायला मिळतो. या परिसराचा अजून एक सुपरस्टार आदित्य यांना इथे मात्र केतन यांचा एक सुरेख असा थ्रो पाहायला मिळाला आणि केतनला या थ्रोसाठी रेश्मा राजन मॅम यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक इथे लागू होत आहे. पहा रेश्मा राजन मॅम केवळ स्वतःच्या संघासाठी नाहीये, तर संपूर्ण रुया पाक, संपूर्ण मोरागाव हाच त्यांचा संघ आहे. या संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक खेळाडू जो खेळाडू चांगला खेळ करेल त्या खेळाला जरूर दाद मिळेल, यात मात्र तीळ मात्र शंक नसणार आहे. आणि अशा प्रकारच्या दर्जेदार खेळासाठी रेश्मा राजन मॅम यांच्याकडून नेहमीच दाद मिळताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा धावफलकावरती एका गाड्याच्या मोबदल्यात टीम मोरागाव चॅलेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. सेकंड ओव्हर घेऊन सज्ज होतो यावेळी गोलंदाज गणेश बिराजदार. तर बॅटिंगसाठी सुपरस्टार नरेन मंगेला सज्ज होतोय. रोया पाक संघाचा हा एक हार्ड हिटर. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय बीट केला, चेंडूला फ्लाईट दिली, हलकासा ड्रिफ्ट झाला चेंडू आणि त्यानंतर आपण पाहतोय फिरक घेत असताना अगेन्स्ट द स्पिन अगेन्स्ट द टर्न करण्याचा प्रयत्न, परंतु त्यामध्ये बीट नरेन मंगेला पहिल्या चेंडूवरती, परंतु इरादे स्पष्ट केलेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, यावी चेंडूची वाट पाहिली जाते आणि कट करण्याचा प्रयत्न. कट करत असताना आपण पाहतो यावी सिंगल कंप्लीट केली जाते पॉईंटच्या दरम्यान आणि ऑफ द मार्क होत असताना नरेन मंगेला या ठिकाणी पाहायला मिळतात. महत्वपूर्ण विकेट असणार आहे नरेन मंगेला यांची. टीम चॅलेंजर संघासाठी एक तगडा संघ आहे, खूप चांगली स्ट्रॉंग बॅटिंग युनिट या संघाकडे पाहायला मिळते. परंतु पहिल्याच षटकामध्ये मयांकने खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली आणि धक्का देखील पहिल्याच षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दिला गेला. फील्ड रिस्ट्रिक्शन नाही आहे त्या षटकामध्ये, त्यामुळे आपण पाहतोय लॉंग ऑन लॉंग ऑफ डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. डीप कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर देखील आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर
यावेळी फाईन लेग रिजन मध्ये हा चेंडू खेळून काढला जातोय. एक धाव त्या ठिकाणी अर्जित केली आहे. एका धावावरती समाधान मानतील आणि एका धावेच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावेळी 7 या धावसंख्येवरती. आतापर्यंत वेळेत चालली ही मॅच, हा सामना. खूप चांगल्या प्रकारचा चेंडू, पुन्हा एकदा डॉट बॉल आहे त्यांना पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतो यावी गोलंदाज गणेश बिराजदारांच्या माध्यमातून. पण पहिल्या सामन्यात देखील पाहिलं खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी अक्षयने केली, खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी कुणालने केली. आणि आता गणेश बिराजदार वॉट बॉलिंग, बॅक टू बॅक लगातारचे 2 चेंडू आपण पाहतोय. कम्प्लिटली ते नरेनला खामोश ठेवलंय, बीट केलंय. पण नरेन सारखा समोरच्या संघासाठी असणारं ब्रह्मास्त्र त्याला मात्र खामोश ठेवण्याचं काम केलंय आपल्या फिरकीने गोलंदाज गणेशने. पुन्हा एकदा यावी स्लॉक स्वीप जरूर केलाय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होईल मिड विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे होत आहेत पूर्ण आणि 2 धावांच्या माध्यमातून इथे मात्र धाव फलक जाईल तो यावी 9 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक दुसरा इथे होईल समाप्त. धावसंख्या धाव फलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात 9 धावा. तर निश्चितच कौतुक करावं लागेल गणेश, केवळ धावा खर्च केल्या त्या 3 धावा या षटकामध्ये, माफ करा 4. आणि निश्चितच आपण पाहतोय इकॉनॉमिकल राहिले दोन्ही, मयंक मंगेला आणि त्यानंतर कुणाल, माफ करा गणेश बिराजदार. खूप चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी कर्णधार पद भूषवत असताना अनिकेत मोरेला आपण पाहतोय लीडर आहेत. कॅप्टनशिपचा खूप चांगला अनुभव आहे. बराच काळ झाला टेनिस बॉल क्रिकेट असेल, लेदर बॉल क्रिकेट, खूप चांगला दांडका अनुभव यांच्याकडे पाहायला मिळतो. आणि अगदी वेळ स्पेल कंटिन्यू करताना मयंक मंगेला आपल्याला पाहायला मिळतील या षटकामध्ये. जो दबाव निर्माण केलाय तो दबावाला तसाच प्रकारे ठेवण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी जर एका दुसरी विकेट अजून मिळवली आणि विशेषतः नरेनची विकेट जर मिळाली तर या सामन्यात खूप चांगल्या प्रकारचा पगडा पाहायला मिळू शकतो वॉरियर्स संघाचा. याच मनसुब्याने मयंकच्या हातामध्ये चेंडू सोपवला, परंतु यावेळी चांगला फटका पाहायला मिळतोय. 2 धावा जरूर मिळतील या चेंडूवरती. सुनील मंगेला आपण पाहतोय यावी बॅट मधून 2 धावांचा फटका, एक चांगला फटका. धावसंख्या 9. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावी लेंथ मध्ये बदल. चेंडूवरती फिंगर्स रोल केले होते, फिरक देण्याचा प्रयत्न होता. चेंडू ग्रिप करतोय मित्रांनो. लाल मातीची खेळपट्टी आहे. या खेळपट्टीचं वैशिष्ट्य अशा प्रकारचं की या खेळपट्टीवरती तुम्हाला चांगल्या प्रकारचा पेस मिळेल, बाउन्स मिळेल, परंतु तुमच्याकडे जर फिरकीचं अस्त्र असेल, तुम्हाला वळण देण्याची तुमच्याकडे क्षमता असेल तर चेंडूला वळण देखील खूप चांगल्या प्रकारचं मिळेल. यावेळी पेस पाहायला मिळालाय चेंडूवरती. फलंदाज बाद, विकेटचं पतन मिड विकेट झोन मध्ये, मंगेला बाद. चतुर चाणाक्ष असा कर्णधार अनिकेत मोरे याची खेळी पाहायला मिळते. मयंक मंगेलाला सेकंड स्पेलसाठी कंटिन्यू ठेवणं याचसाठी की या ठिकाणी विकेट यावी, ती विकेट त्यांना पाहायला मिळाली. फलंदाज बाद झाले त्यांच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक, मयंकला 500 आणि कॅच घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाला 500. बॅटर नेम पोहोचवायचा आमच्यापर्यंत. अविनाश येत आहेत. पहिला चेंडू डॉट बॉल मयंकच्या माध्यमातून. पहा मित्रांनो, केविन पीटरसन याची एक कमेंट सध्या बरीचशी व्हायरल होताना पाहायला मिळते. चांगले बॅटर्स, चांगले फलंदाज तुम्हाला स्पॉन्सरशिप मिळवून देऊ शकतात, पण जर तुमच्याकडे चांगले गोलंदाज असतील ते तुम्हाला चॅम्पियनशिप देऊ शकतात. आणि हेच पाहताना मिळत आहे. मयंक असेल, गणेश असेल, अप्रतिम गोलंदाजीचा नमुना सादर केला जातोय. यावेळी मयंकने वेग दाखवलाय, पेस दाखवलाय, फिरक देण्याची क्षमता, लेंथ मध्ये व्हेरिएशन असेल, खूप चांगला अनुभव, तेवढं चांगलं तंत्र पाहायला मिळतं मयंककडे. गेल्या काही वर्षांमध्ये मयंकने अशा प्रकारची प्रगती केली की संपूर्ण मुंबईमध्ये, मग दक्षिण मुंबई असेल, दक्षिण मध्य मुंबई असेल, उत्तर पश्चिम असेल, सर्व मुंबई नगरीमध्ये अनेक स्पर्धांमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवली. तोच मयंक मंगेला पुन्हा एकदा. यावी पहा पवित्रा बदलला होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. चेंडूला फिरक दिली, वळण दिलं,
पुन्हा एकदा डॉट बॉल आणि या षटकात केवळ खर्च केल्या तर मयंकने धावा एकच आणि दोन धावा खर्च करत असताना एक विकेट प्राप्त केली आणि या 3 षटकांच्या किती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते केवळ 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. व्हाट अ बॉलिंग एफर्ट्स, व्हाट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय टीम वॉरियर्स. 11 धावा 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड इन दी एंड ऑफ दी 3rd ओव्हर. आता मात्र नरेनला इथे करिश्मा करावा लागेल, चमत्कार घडवावा लागेल. आउट ऑफ द बॉक्स विचार करत असताना एक संस्मरणीय अविस्मरणीय अशी खेळी सादर करावी लागेल आपल्या संघाला. या ठिकाणाहून एका चांगल्या स्थितीमध्ये एका चांगल्या पोझिशनमध्ये घेऊन जावयाचं असेल तर निश्चितच येणाऱ्या 2 षटकांमध्ये काय घडेल पाय बिघडेल हे पाहण्यासाठी तुम्ही आम्ही जण सज्ज असणारच आहोत. पण माझी एक विनंती असेल, अक्षय मोरे अनिकेत मोरे कंपनी थोडीशी घाई करा. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय जरूर. What efforts, what a catch, and Naren back to the pavilion. Pressure, pressure, and pressure. DJ. थँक्यू डीजे. आपल्या ताफ्यातील आपल्या भात्यातील 3रं अस्त्र काढलं अनिकेत मोरे यांनी. यावेळी गोलंदाज आपण पाहतो अंकेश गोलंदाजीवरती आले आणि त्यानंतर अंकेश यांना देखील यश प्राप्त होताना पाहायला मिळते. नरेन सारखा एक मोठा मासा गाला सापडला. अनिकेत मोरे कोणत्या प्रकारची चूक करताना पाहायला मिळत नाहीयेत. विकेटचं पतन झालं. यावेळी चांगला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळून काढला जात आहे. मयंक त्या ठिकाणी सज्ज केवळ मिळेल ती एक धाव. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे. बॅटिंग पॉवर प्ले जो निर्णय घेण्यात आला होता टीम चॅलेंजर संघाच्या माध्यमातून की या बॅटिंग पॉवर प्लेचा उपयोग केला जाईल, कॅपिटलाइज केला जाईल आणि थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न असेल. परंतु पहिल्याच चेंडूवर अंकेश यांनी धक्का दिला मोठा नरीनच्या स्वरूपात. पुन्हा एकदा बॅकफुटला ढकलला जात आहे. नरेन आतमध्ये जायचं विनंती आहे. चांगला फटका यावी एक्सटेन्शन ऑफ दी हँड्सचा उपयोग केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. अप्रतिम फटका. 2 धावा जरूर प्राप्त होते परंतु या फटक्यावरती प्युअर टायमिंग पाहायला मिळालं, प्युअर क्लास पाहायला मिळाला या चेंडूवरती. आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 14 या धावसंख्येवरती 14 रन्स होती स्कोर कार्ड. 3 गडी गमावल्यात आतापर्यंत चॅलेंजर संघाने. 14 रन्स 14 धावा. अंकेश पुन्हा एकदा सज्ज. अटम ऑफ द विकेट. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 मोर विकेट डाऊन. डीजे विकेट नंबर 4. थँक्यू डीजे. या 2 विकेट साठी अंकेश यांना इथे 500 रुपयांचं पारितोषिक लागू होत आहे रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यावेळी डीप एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जातील, चेंडूची अडवणूक करतील. स्ट्रायकिंग एंडला केलाय थ्रो. परंतु यावेळी या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावेळी 16 या धावसंख्येवरती. 4 गडी गमावले. 4 विकेट्स आतापर्यंत गमावल्या टीम चॅलेंजर संघाने. मोरागाव चॅलेंजर्स विरुद्ध मोरागाव वॉरियर्स आपण पाहतोय. मोरागाव प्रीमियर लीग सीझन 3 पर्व 3. अंकेश अप्रतिम गोलंदाजीचा नमुना आतापर्यंत सादर केलाय बॅटिंग पॉवर प्ले मध्ये. पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. ती पेस ती वीट तिथे दिली जात नाहीये. तो रूम दिला जात नाहीये. प्रयत्न करावे लागतात फलंदाजांना परंतु त्यांचे प्रयत्न तोकडे पडताना पाहायला मिळतील ती केवळ 1 धाव. या एका धावेने ते षटक मात्र होईल कंप्लीट. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती मिळते पाहायला मिळते ती 4 गडी बाद केवळ 17 धावा. चला ऑन टाइम आहात वॉरियर्स संघ. विनंती असेल
त्याच प्रकारे मोमेंटमला कॅरी करा. 17 धावा धावफलकावरती, केवळ 17 धावा. 4 षटकांच्या अखेरीस शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय स्वतः संघनायक कॅप्टन ऑफ द शिप अनिकेत मोरे. गुरव माफ करा, अनिकेत गुरव. अनिकेत गुरव सज्ज, कॅप्टन ऑफ द शिप, स्वतः संघनायक. हा देखील जर्सी क्रमांक 18 मध्ये. लेग ब्रेक मध्ये चेंडू यावेळी फ्लाईट दिला. पहिल्या चेंडूवरती मायांक माग गेला. येतात चेंडू खाली. विकेटचा पतन. विकेट नंबर 5 डाऊन. डीजे थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करताना अनिकेत गुरावला आपण पाहतोय. 500 रुपयांचा मानकरी ठरला या ठिकाणी. अकुटापाचा चेंडू यावी खराब चेंडू पाहायला मिळतोय. हुक केला या चेंडूला, परंतु फाईन लेग रिजन मध्ये मिळेल धावा 2 या चेंडूवरती आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावी 19 या धावसंख्येवरती. 19 रन्स ऑन दिस गो कार्ड. 19 धावा. पहिल्या चेंडूवरती विकेट, त्यानंतर खराब चेंडू पाहायला मिळतोय. पण लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी करणं तितकशी सोपं नाहीये मित्रांनो. बरंचसं नियंत्रण लागतं या गोलंदाजीवरती. अनिकेत करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी फ्लाईट दिला, जिगरा दाखवला, ते मोठं मन दाखवलं. ते निमंत्रण दिलं होतं फलंदाजाला, परंतु त्या निमंत्रणाला स्वीकारू शकले नाही दोन्ही हातांनी. परंतु एक धाव जरूर येतो या चेंडूवरती. या एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि जाऊन पोहोचेल तो यावी 20 या धावसंख्येवरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत 5 गडी गमावलेत ते टीम मोरागाव चॅलेंजर संघाने. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतो यावी धीरज यांना. चांगला फटका, परंतु सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये लालच बुरी बला आहे. ती लालच दिली आणि मासा अडकवला गेला गळ्यात. विकेट नंबर 6 डाऊन. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. 1 मोर विकेट डाऊन झाली असती, परंतु इथे कॅच ड्रॉप झाली आणि अनिकेत आता मात्र नक्कीच चांगल्या शब्द सुमनांनी त्यांचं कौतुक करेल. चला अनिकेत गुराव पुन्हा एकदा सज्ज. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, परंतु यावेळी चांगला टायमिंग पाहायला मिळतं या चेंडूवरती. चांगल्या प्रकारे हुक केला चेंडूला. कमीत कमी 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील आणि या 2 धावांनी ही इनिंग फिनिश केली जाते. 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी 25 या धावसंख्येवरती. तर 26 धावांचं लक्ष असणार आहे या ठिकाणी टीम मोरागाव वॉरियर्स संघाला. नेक्स्ट इनिंग मध्ये विजयासाठी 26 धावांचं लक्ष. चला टीम मोरागाव चॅलेंजर्स नारायण अँड कंपनी विनंती असेल या क्षेत्ररक्षण सजवून घ्या त्वरित. या सामन्यात आपला बराचसा विलंब आधीच झालाय. या सामन्यात बराचसा वेळ आपला वाया गेलाय. तो वेळ आपल्याला कव्हर करायचा आहे, थोडा भरून काढायचा आहे. विनंती असेल दोन्ही संघांना आमची की आपण सहकार्य करा. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी कॉल करेन यावेळी. टॉससाठी यायचं नेक्स्ट मॅचच्या दोन्ही कॅप्टन्स. मोरागाव पॅन्थर विरुद्ध मोरागाव ट्रॅक बुलेट. ट्रॅक बुलेट माय फेवरेट टीम ऑफ या लास्ट प्रिव्हियस सीझन, ज्या टीमने बराचसा वेळ वाचवला होता. चला पॅन्थर विरुद्ध ट्रॅक बुलेट. मोरागाव पॅन्थर आणि मोरागाव ट्रॅक बुलेट.
चला टॉस कडे आपण वळणार आहोत या ठिकाणी. मोरागाव पॅन्थर्स विरुद्ध मोरागाव ट्रॅक बुलेट. नेक्स्ट मॅच आपण करतोय इथे टॉस. एका बाजूला अनूप तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय मोरागाव ट्रॅक बुलेट संघाचे संघनायक. विनंती असेल सर. हेड इज अ कॉल. ट्रॅक बुलेट have won the toss and elected to field first. Thank you ट्रॅक बुलेट. चला नेक्स्ट मॅच कडे बघा. चॅलेंजर्स फिल्डिंग लावून घ्या. अजूनही आपली फिल्डिंग लागलेली नाहीये. चॅलेंजर्स टीम सलामीचे बॅटर अनिकेत आणि मयांक मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या त्वरित. लक्ष असणार आहे ते तब्बल 26 धावांचं या मॅच मध्ये या सामन्यामध्ये विजयासाठी. धाव फलकावरती लगावल्यात या ठिकाणी तब्बल 25 धावा. तर लक्ष समोर ठेवण्यात आलंय सेकंड इनिंगसाठी. ते 26 धावांचं 26 रन्सचा टार्गेट फॉर द टीम मोरागाव वॉरियर्स. अनिकेत गुरव आणि त्यांच्यासोबतच आपण पाहतो यावी मयांक मांगे लावून स्ट्रायकिंग एंड. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू हलकासा फ्लाईट दिला होता सुनील या ठिकाणी नरेन यांनी. 2 धावा अर्जित केल्या जातात. खूप चांगल्या प्रकारे स्लॉक स्वीप पाहायला मिळाला या चेंडूवरती मयांक मांगेल यांच्या माध्यमातून. गोलंदाजीमध्ये इम्प्रेस केला पुन्हा एकदा मयांक याने. आता मात्र आपलं अष्टपैलुत्व इथे सिद्ध करताना आपल्याला पाहायला मिळेल. या संघासाठी असणारे हे 2 महत्वाचे आणि की फॅक्टर की प्लेअर धावसंख्या फलकावरती 2. यावेळी मोठा फटका. निमंत्रण दिलं नरेन यांनी परंतु त्या निमंत्रणाला स्वीकार केला मयांक मांगेलाने आणि या चेंडूवरती खूप चांगला फटका. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळला जाईल. एक धाव इथे अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का तर नाही. अनिकेत गुरव यांनी नकार दिलाय. रिस्क घेण्याची ती आवश्यकता नाहीये आणि हे ओळखलं. हा नकार दिला. एक धाव जरूर येते या चेंडूवरती. स्ट्राईक इथे रोटेट होईल. पहिला चेंडू फेस करताना अनिकेत गुरव यांना आपण या सामन्यात पाहू परंतु मयांकने खूप चांगली सुरुवात दिली आहे. धावसंख्या फलकावरती 5. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकात चांगल्या प्रकारे आतापर्यंत सुरुवात केली आहे टीम वॉरियर्स संघाने. लक्ष तितकं मोठं नाहीये. माफक लक्ष आहे. सुरुवात इथे मात्र चांगली होताना पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला चॅलेंजर संघाला आवश्यक असणाऱ्या त्या विकेट ब्रेक थ्रू. खोलवा डब्याचा चेंडू यावी स्क्वॅनिक रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलं गेलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न मयांकने केला परंतु नकार दिला त्यांनी पुन्हा एकदा अनिकेत यांनी. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट स्मार्ट ब्रेन क्रिकेटिंग ब्रेन हा अनिकेत गुरवकडे पाहायला मिळतो. त्याची परिणती आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळते. यावेळी बॅटची आउटर एज घेतली गेली होती. ही कॅच नव्हती मित्रांनो. तो कदाचित ही मॅच देखील असू शकली असती. हा कॅच हा जेल केलाय ड्रॉप. विकेट किपरच्या माध्यमातून हा कॅच महत्वपूर्ण कॅच ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळतो. अनिकेत गुरव सारख्या बॅटरला इथे संधी देणं हे बऱ्याचसं महागात ठरू शकतं. नरेन यांनी आपलं काम केलं होतं. जवळजवळ मासा अडकावला होता गळाला. हलकीची चूक. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न स्वीप करण्याचा प्रयत्न परंतु या प्रयत्नात असफल अयशस्वी. षटक क्रमांक पहिलं इथे होईल समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती केवळ 5. 5 रन्स ऑन द स्कोर कार्ड विदाउट एनी लॉस. या पॉवर प्लेच्या षटकात अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. एकही ब्रेक थ्रू मिळवलेला नाहीये परंतु इकॉनॉमिकल जरूर राहिले त्यावेळी नरेन. आणि इथे मात्र निश्चितच तुलना करायची झाली तर पहिल्या षटकाच्या अखेरीस टीम वॉरियर संघाची चॅलेंजर संघाची धावसंख्या होती 5 एका गाड्याच्या मोबदल्यात आणि टीम वॉरियर संघाची धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या अंती 5 विदाउट एनी लॉस.
नवीन गोलंदाज क्रिश येताना पाहायला मिळतील. फील्ड रिस्ट्रिक्शन नसतील या षटकामध्ये, त्यामुळे आपण पाहू शकतो लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 क्षेत्ररक्षक ते 38 सर्कलच्या बाहेर सजवले जाऊ शकतात आणि इथे मात्र पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच विनयला इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. इन ऍक्शन आपण पाहणार आहोत अनुपला. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. ट्रॅक बुलेट विरुद्ध आपण पाहणार आहोत या ठिकाणी पांतर. पिंकेशला देखील इन ऍक्शन पाहू शकतो. पिंच हिटर या संपूर्ण स्पर्धेतील एक अनुभवी खेळाडू. सेकंड ओव्हरला सज्ज या ठिकाणी गोलंदाज क्रिश. What a shot! What a knock! What a sweet sound from the bat! Ball goes for the 2D. 2 धावांसाठी. स्वीट साऊंड आउट ऑफ द ग्राउंड. चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला, परंतु ज्या प्रकारे तो साऊंड, तो ध्वनी उत्पन्न झाला, तो कॉन्फिडन्स वाढवणारा असतो, तो आत्मविश्वास निर्माण करणारा असतो, तो आत्मविश्वास जागा करणारा असतो आपल्या मधील, आपल्या संघातील, आणि निश्चितच थोडा का होईना थोडीशी दास्ती निर्माण करणारा राहतो गोलंदाजाच्या मनामध्ये. या 2 धावांसहित धावफलक 7. लक्ष आहे ते 26 धावांचं. अजूनही आवश्यकता असेल ते विजयासाठी 19 धावांची. चेंडू मात्र शिल्लक असतील ते 23. यावेळी बॅटच्या इनरेजला चेंडू ब्रश होतोय. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न, टाइम करू शकले नाही ते चेंडूला. चेंडू आपण पाहतोय पिच झाल्यानंतर वळण घेतोय, आतल्या बाजूने येतोय आणि निश्चितच या चेंडूवरती मिळते केवळ 1 धाव. पण महत्वपूर्ण आहे, तुम्हाला चेंडूच्या लाईनमध्ये यावं लागेल. जी फिरकी आहे त्या फिरकीला कव्हर करावं लागेल, वळणला कव्हर करावं लागेल, विथ द टर्न फटके खेळावे लागतील. फुल फेस ऑफ द बॅट दाखवावं लागेल चेंडूला. अनिकेत साठीचा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, हलकासा फंबल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल झालाय का? तर हो, येस, सफल झाला, यशस्वी ठरलाय. नाबाद घोषित केलाय पंचाने त्या ठिकाणी. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाला. हलकासा फंबल आणि त्याचा मात्र इथे उपयोग केला. सिंगलला केलं कन्वर्ट डबल मध्ये. हे दोन्ही खेळाडू चपळ आहेत, दोन्ही खेळाडू लेदर बॉल क्रिकेटर आहेत. फिटनेस खूप चांगल्या प्रकारचा आहे. तुम्हाला निश्चितच त्यामुळे जमेल तेवढा कमी चुका या दोघांच्या विरुद्ध करावा लागेल. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळाला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता. दूरवर असणाऱ्या चेंडूला लांबून केवळ आपल्या हातांच्या माध्यमातून रीच करण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये अयशस्वी ठरतात अनिकेत गुरव. डॉट बॉल येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10. फुलटॉस टॉपेज घेतली जाते. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न होता. बॅटचा फेस झाला क्लोज. कॉट अँड पोल बाय क्रिश. विकेट नंबर 1. मोठा धक्का. अनिकेत गुरव बॅक टू द पवेलियन. अनिकेत गुरव झालेत बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. यावेळी निर्भय तांडेल. निर्भयपणे इथे मात्र फटकेबाजी करावी लागेल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 10 धावसंख्येवरती पहिला धक्का दिलाय क्रिश यांनी प्रतिस्पर्धी संघ वॉरियर संघाला. इकॉनॉमिकल राहिले दोन्ही गोलंदाज आतापर्यंत. यावेळी पुन्हा एकदा बॅटच्या आउटर एज आणि त्या ठिकाणी आपण पाहतो गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कोणतेही नव्हते. सुदैवी ठरले या ठिकाणी बॅटर. मी ती 1 धाव. षटक क्रमांक 2 इथे होईल समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 11 धावा. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम वॉरियर्स संघ तर विजयासाठी अजूनही आवश्यक असणार आहेत 15 धावा. येणाऱ्या 3 षटकांमध्ये 18 चेंडू आणि 15 धावा. टीजे घाई करा.
चला नवीन गोलंदाज कल्पेश यांना निश्चितच या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं जात आहे गोलंदाजी मार्कवरती. तर बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय इथे घेण्यात आलाय. मयंक मंगेला आणि त्याच्या साथीला आपण पाहतो निर्भय तांडेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम वॉरियर संघासाठी. आणि अगदी खरं योग्य निर्णय असं म्हणावा लागेल. ज्याकडे आपण पाहतो अपफ्रंट आहे थोडेसे अजूनही निश्चितच या ठिकाणी आवश्यक असणारे ते विजयासाठी तब्बल 15 धावा. तर या षटकात जास्त धावा काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झाले तर जवळजवळ मॅच क्लिअर होईल या इराद्याने. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय कल्पेश यांना. तर बॅटिंग मार्कवरती निर्भय. चला घाई करा सुनील माफ करा नरेन विनंती असेल थोडीशी घाई करा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. 17 धावा दाफलकावधी या षटकारासहित आपल्याला पाहायला मिळतील. 9 धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु हा यॉर्कर लँड झाला व्यवस्थितरित्या. बॅटच्या इनर इस्टला चेंडू ब्रश जरूर झाला परंतु त्यानंतर चेंडू आपण पाहतो खेळपट्टी नजीक राहतोय. त्या ठिकाणी नरेन यष्टीरक्षकाच्या भूमिकेत तत्परतेने चेंडूवरती जातात. कुठल्या प्रकारची धाव नाही. कमबॅक चांगलं टॉट बॉलने कल्पेश यांचं. हेलिकॉप्टर फटका आपल्याला पाहायला मिळतो आहे परंतु एक धाव मिळवून देऊन जाईल. एका धाव्याने आपण पाहतोय यावेळी धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोहोचेल तो 18 या धावसंख्येवरती. आता मात्र विजयासाठी आवश्यक आहे अजूनही 8 धावा. मयंक मंगेला ऑन सॅगिंग एंड. या चेंडूवरती मयंकच्या माध्यमातून फटका जरूर खेळला परंतु मिड विकेट झोन मध्ये फलंदाज बाद. कॅच कंप्लीट. विकेटचं पतन. विकेट नंबर 2 डाऊन. धावांची अजूनही आवश्यकता विजयासाठी. नवीन बॅटर केतन सज्ज होत आहेत. स्विंग आणि मिस टॉट बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतो. पहा कमबॅक चांगल्या प्रकारचं केलं या ठिकाणी कल्पेश यांनी. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आलाय परंतु तदनंतर मात्र आपण पाहतो एक विकेट देखील मिळवले आहेत. इकॉनॉमिकल देखील राहिलेत असं म्हणावं लागेल. धावसंख्या दाखल 18 आपण पाहतो अजूनही 6 धावांची आवश्यकता विजयासाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. संधी असेल अजून एका विकेटची आणि कॅच ड्रॉप. बरंच इथे मात्र नुकसान झालंय गच्चा क्षेत्ररक्षणाचा टीम चॅलेंजर संघाला. अनिकेत गुरव याची विकेट किपर यांच्या माध्यमातून सुटलेला झेल असेल आत्ताचा झेल असेल अगदी महत्वाच्या आणि मोक्याच्या क्षणी हे झेल सुटले गेलेत. त्यामुळे निश्चितच नेक्स्ट मॅच मध्ये मात्र याकडे लक्ष द्यावं लागेल. एक धाव जरूर अर्जित केली जाते. षटक इथे मात्र होईल कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 19 लक्ष असणार आहे. अजूनही 7 धावांचा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 12 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता विजयासाठी. नरेन येतात गोलंदाजी मार्कवरती. एक महत्वपूर्ण आणि निर्णायक षटक या संघात या षटकातील या सामन्यातील घेऊन हे षटक असेल या सामन्याची दिशा ठरवताना आपल्याला पाहायला मिळतील. अच्छा आता मात्र दोन बंधू मात्र एकमेकांच्या विरोधात टिपलेले आपल्याला पाहायला मिळतील. नरेन आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहतोय यावी केतन मंगेला. नरेन मंगेला विरुद्ध केतन मंगेला आपण पाहतोय यावी 2 बंधूंची जोड एकमेकांच्या विरोधात. खराब चेंडू यावी फुल टॉस. नो बॉलचा इशारा जरूर आलाय. बीमरचा हा नो बॉल कॉल केला गेलाय. पॉइंट रिजन मध्ये चेंडूला खेळून जरूर काढला गेलाय. 2 धावा या चेंडूवरती अर्जित. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का तर नाही. खराब थ्रो जरूर झाला होता परंतु बॅकअप चांगला. निश्चितच 9+2 अशा प्रकारच्या 3 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जातील.
धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ती 22 धावा. आता मात्र आवश्यक असतील त्या केवळ 4 धावा. पुढील चेंडू असेल तो फ्री हिट. नरेन विरुद्ध पुन्हा एकदा केतन. या चेंडूवर देखील एक चांगला फटका येतोय आणि चेंडू जाईल 2 धावांसाठी. यावेळी नरेन वरती हावी ठरताना पाहायला मिळतो तो केतन मंगेला. आणि निश्चितच या 2 धावांसहित स्कोर जाऊन पोहोचतो 24 या धावसंख्येवरती. 2 धावांची अजून आवश्यकता. आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका. दॅट्स अ बिग हिट. केतन फिनिशेस इन स्टाईल. षटकारासहित इमॅच्युअल फिनिश. 6 धावा षटकार. अभिनंदन 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 टीम वॉरियर्स. मनी कॉंग्रॅच्युलेशन्स. चला नेक्स्ट मॅच थेट सुरुवात करायची. ट्रॅक बुलेट निर्णयानुसार क्षेत्ररक्षण सजवून घ्या. बिल्डिंग लाईन घ्यायचे. ट्रॅक बुलेट विनयन कंपनी एसडीची.